उमेश पोहदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ। आज इथं आपल्या 2 नोव्हेंबरला SRT शेती शाळा भरवली होती। त्यामध्ये हिंगणघाटचे डॉक्टर श्री थुटे सर, ज्यांचं वय आज 81 वर्ष आहे, हे महत्त्वाचं आहे। 81 वर्ष वयात त्यांचा शेतीबद्दलचा जो समजून घेण्याचा हा हुरूप आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे। तर आज आपण त्यांना विचारू की इथं आल्यानंतर त्यांना ट्रेनिंग जे झालं त्या ट्रेनिंगमध्ये कसं वाटलं, की आता आपण शेतीमध्ये आलो तर त्याचा काय अभिप्राय येतो, काय सूचना येते हे आपण ऐकू। डॉक्टर साहेब नमस्कार, आपलं नाव सांगा। आणि माझं नाव प्रभाकर दामोदरराव थुटे, माझी शेती वडनेर येथे आहे आणि मी या शेतीत खूप प्रयत्न केले, परंतु कुठेच मला असा म्हणजे शाश्वत असा मार्ग मिळाला नाही। आज या ट्रेनिंगवरून असं वाटतं, कारण गतवर्षीपासून मी यांच्याशी जुळलेलो आहे आणि हे तिसरं ट्रेनिंग आहे माझं। या ट्रेनिंगमध्ये असं वाटलं की नाही आता, आणि यंदा मी 10 एकराचं प्लॅनिंगसुद्धा केलेलं आहे, तर उन्हाळ्यापासून ते सुरू होईल, बेड मेकिंगपासून। बरं, आता जे तुम्ही आपले आता आपण तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं किंवा आता शेतीमध्ये चण्याची जागा दाखवली किंवा आता हे जे लोक तणनाश काले किंवा कचऱ्याला भितात, आज तुम्ही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिलं तर आता काय वाटतं तुम्हाला? मला वाटते की तण देई धन म्हणतात, हे अगदी बरोबर आहे आणि कचऱ्याला घाबरण्याची काहीही गरज नाही। आणि जे ग्लायफोसेटमुळं असं होते तसं होते वगैरे वगैरे होते ते वगैरे खरं नाही। सगळं इथे सगळे लोक जे आहेत त्यांनी ग्लायफोसेटचा यशस्वीरित्या उपयोग करून आपल्या उत्पन्नात भर टाकलेली आहे आणि खर्च कमी केलेला आहे। की हे डॉक्टर MBBS डॉक्टर आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की ग्लायफोसेट हे आपल्यासाठी काही हानिकारक नाही। हा एक चुकीचा झालेला प्रचार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ग्लायफोसेट विषयी गैरसमज न बाळगता SRT करण्याला काही हरकत नाही, काहीही हरकत नाही। कारण ग्लायफोसेटचं जे क्रिया होते ती फक्त हिरव्या पानावरच होतं, मातीवर पडल्यानंतर त्याचा ते निष्प्रभ होतं, म्हणजे त्याचा परिणाम काहीच होत नाही नंतर। ठीक आहे मग डॉक्टर साहेब, तुम्ही आले आणि हे केलं, नमस्कार।